येणाऱ्या 21 जानेवारी पासून आझाद मैदान या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू करणार आहोत। तशी परवानगी सरकारकडे आम्ही मागणार आहोत। सरकारने परवानगी दिली तरी आणि नाही दिली तरी येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला 21 जानेवारी रोजी धनगरांचं एक विराट असं पिवळं वादळ या मुंबईमध्ये दाखल होईल आणि मी अत्यंत नम्रपणे आपल्या माध्यमातून सरकारला आणि राज्याला सांगू इच्छितो की मुंबईनं आतापर्यंत बरीच आंदोलनं पाहिली, वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या पक्षाचे, संघटनांचे, पण आतापर्यंत त्या सगळ्या आंदोलनाचं गर्दीचं रेकॉर्ड तोडणारं हे धनगरांचं आगळं वेगळं आंदोलन असेल। गर्दीचे सगळे रेकॉर्ड या ठिकाणी तुटतील। एक सुनामी माणसांची, पिवळ्या वादळाची या मुंबईमध्ये येईल। त्याच्यामुळे काय परिणाम होतील, कुणाला काही त्रास झाला तर याला 100% सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार असेल। आम्हाला कुणालाही त्रास देण्याची इच्छा नाही। म्हणून परत एकदा आपल्या माध्यमातून मी राज्यभरातल्या आमच्या धनगर बांधवांना विनंती करतो, भावांनो, आम्ही लढतोय, आमचा बाप लढला, आमचा आजोबा लढला, आमच्यावर गुन्हे दाखल झालेत, आमचा वेळ पैसा वाया गेला, आमच्या लेकरांच्या वाट्याला हा संघर्ष येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, आमच्या लेकरांनी मोर्चे आंदोलन करू नये, उपोषण करू नये, गुन्हे दाखल करून घेऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा आमच्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे असं म्हणून पूर्ण ताकदीने या लढ्यामध्ये सामील व्हायचंय। आपण तानाजी मालुसरेंची गोष्ट ऐकली असेल। कोंढाणा किल्ल्यावर ज्यावेळेस आपले सैन्य मरण्याच्या परिस्थितीमध्ये आलं, हरण्याच्या परिस्थितीत आलं, सैन्य माघारी पळायला लागलं, तानाजी मालुसरेंनी परतीचे दोर कापून टाकले आणि सांगितलं एकतर कड्यावरून पडून मारा किंवा लढून मारा। पुढचा इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे। प्रत्येक मावळा द्वेषानं आणि जोशानं लढला आणि जिंकला। भावांनो, मी सुद्धा आपल्याला विनंती करतोय की आपल्या पुढच्या आंदोलनाचे सगळे दोर कापून टाकूया। हा आमच्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे। जिंकलो तरी शेवटचा लढा, हारलो तरी शेवटचा लढा। हा शेवटचा लढा आमच्या आयुष्यातील, हा शेवटचा लढा आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचा असं म्हणून आपण लढूया। आपसी गटतट, हेवे दावे, मतभेद सगळे विसरून या लढ्यामध्ये सामील व्हा। सगळ्यांना विनंती करतो की समाजापेक्षा पक्षाला महत्व देऊ नका, समाजापेक्षा नेत्याला आणि पक्षाला महत्व देणं बंद करा। समाजाच्या आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाच्या लढाईमध्ये सहभागी व्हा।